मित्रांनो, एका जंगलामध्ये एक गाढव आणि एक वाघ यांचं भांडण सुरू असतं। गाढव म्हणतो गवत निळ्या रंगाचं आहे आणि वाघ म्हणतो गवत हिरव्या रंगाचं आहे। गाढव आणि वाघ जवळजवळ 3 दिवस भांडण करतात आणि त्यानंतर नेमकं गवत कोणत्या रंगाचं आहे हे ठरवण्यासाठी ते जंगलाचा राजा सिंह याच्याकडे जातात। मग सिंह मोठी मीटिंग भरवतो आणि त्या मीटिंगमध्ये सिंहाला विचारलं जातं की गाढव म्हणतोय गवत निळ्या रंगाचं आहे आणि वाघ म्हणतोय गवत हिरव्या रंगाचं आहे। आता तुम्ही निर्णय द्या की नेमकं गवत कोणत्या रंगाचं आहे आणि कोण जिंकलंय। तेवढ्यात सिंह निर्णय देतो की गाढवाचंच खरं आहे, गवत निळ्या रंगाचं आहे। गाढव म्हणजेच गधा खूप खुश होतो आणि तिथून निघून जातो। त्यानंतर तो वाघ सिंहाकडे जातो। तो म्हणतो, सिंहा तुलाही माहिती आहे गवत हिरव्या रंगाचं आहे, मलाही माहिती आहे गवत हिरव्या रंगाचं आहे, मग तू गाढवाला का जिंकवलं। तेवढ्यात सिंह खूप छान उत्तर देतो, लक्षपूर्वक आहेत का। सिंह त्या वाघाला म्हणतो की तुलाही माहिती आहे गवत हिरव्या रंगाचं आहे, मलाही माहिती आहे गवत हिरव्या रंगाचं आहे, संपूर्ण जगाला माहिती आहे की गवत हिरव्या रंगाचं आहे। मग असं असताना तू त्या गध्यासोबत त्या गाढवासोबत डोकं का लावतो, कारण त्याचं नावच गधा आहे, त्याचं नावच गाढव आहे। त्याला खरं काय खोटं काय याच्याशी काही घेणं देणं नाही। त्याला वाटतं तो जे म्हणतो ते कायम खरंच असतं। आपल्या आयुष्यातही असे अनेक लोक असतात जे कायम कुणाशी भांडत असतात आणि ते कायम कुणाशी चर्चा करताना खरं काय खोटं काय याची कधीच पुष्टी करत नाहीत। त्यांना वाटतं की मी जे म्हणतो तेच खरं आहे। त्यामुळे आयुष्यात अशा लोकांपासून कायम दूर राहा आणि कायम अभ्यासू लोकांसोबत राहा, जेणेकरून भविष्यात तुमच्या बुद्धीला आणि भविष्याला चालना मिळेल। अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी मला फॉलो करा।